हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की खूप दिवसांपासून मी ब्लॉगचं शूट काही घेतलंच नाही आहे. कारण त्याचं कारण असं आहे की पोस्टवरून तुम्हा सगळ्यांना समजलंच असेल की मी मेस चालू केले आहे. आणि मेस चालू करण्याचं खरं कारण असं आहे की मला घरचे सगळेच बोलतात की नेहमी तू खूप छान पदार्थ बनवत असतेस, तुझ्या हाताला खूप चव आहे. आणि तसं मला कुकिंग करायला आवडतं. मला नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला खूप आवडतात. सो त्याच्यावरून आम्ही असं ठरवलं आणि आमच्या डोक्यात आधीपासूनच प्लॅन होता की स्वतःचं काहीतरी छोटासा बिझनेस स्टार्टअप चालू करायचं. सो त्याच्यावरून ती मला आयडिया आली की छोटासा का असेना आपण स्टार्ट तरी करून बघू, आपण त्यात उतरून तरी बघू. त्यासाठी मग मी मेसचं चालू केलं. आत्ता सध्या तरी मला 4 टिफिन आहेत आणि ते खूप छान पद्धतीने चालू आहे. तर नवीन वर्षापासून आपण आपल्या नवीन वाटचालीला सुरुवात केली आहे. तर खूप दिवस आमचं हे प्लॅन करायचं चालूच होतं, स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा. पण त्यात फायनली आम्ही त्यात उतरलोच आणि छोटंसं स्वप्न आज आम्ही सत्यात उतरवलं. तर सध्या तरी मला 4च टिफिन चालू आहेत आणि आज मला 3 टिफिन होते. तर आज संडे असल्यामुळे नॉनव्हेजचा बेत होता. तर आज चिकनचं सुक्कं, रस्सा, भात आणि चपाती असा माझा मेन्यू होता. आणि मेसवाले दादा जे आहेत ते आमच्या बिल्डिंगमध्येच राहतात चौघे पण. सो टिफिनऐवजी मी त्यांना ताटच बनवून देते. आणि आज मी फायनली ताट तयार केलं. त्यानंतर आम्ही जेवलो आणि नेहमीप्रमाणे जेवणाची भांडी घासायला घेतली. फायनली सगळी भांडी घासून झाली. खरं तर मेस म्हटल्यावर एवढं कष्ट तर करावे लागतीलच, कारण की डबे वगैरे बनवून खूप सारी भांडी पडतात, ती सगळी क्लीन करायला लागतात. आणि ते तसंच ठेवून आपण किती जरी कंटाळलं तरी आपण नाही म्हणू शकत की आत्ता नाही, उद्या सकाळी घासू, कारण उद्या सकाळपासून परत वेगळी तयारी चालू असते. त्यामुळे मग सगळं किचन क्लीन करायला घेतला, भांडी वगैरे क्लीन केली. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असं मी किचन क्लीन केलेलं आहे. आणि रोज रात्री किचन ओटा साफ असल्याशिवाय झोपच लागत नाही. तुम्हाला होतं का असं? मला कमेंटमध्ये सांगा. आणि कधी पण रात्री भांडी आणि किचन क्लीन करूनच झोपायचं असतं, असं मला माझ्या आईने शिकवलं. सो आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.